नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदेवता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आयुष हा GNM फर्स्ट इयर, GNM थर्ड इयर आणि ANM स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। हा विचारला जातो 5 मार्काला प्रश्न। तर आपण कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमधला हा प्रश्न बघूया। तर आयुष म्हणजे काय? ठीक आहे, आयुष म्हणजे काय? तर आयुष म्हणजे आयुर्वेद, वाय म्हणजे योग व निसर्गोपचार, यू म्हणजे युनानी, यस म्हणजे सिद्ध, एच म्हणजे होमिओपॅथी आहे। हे या उपचार पद्धतीचा समावेश अपेक्षित आहे। या उपचार पद्धतीत ह्या सगळ्याचा ह्या आयुष या शब्दाचा असा फुल फॉर्म आहे। या उपचार पद्धतीत आपल्याकडे अनेक राज्यात प्रचलित आहेत। उदाहरणार्थ मध्य प्रदेश, ओरिसा, राजस्थानमध्ये आयुर्वेदिक उपचार प्रचलित आहेत। तर तामिळनाडू व महाराष्ट्रात युनानी पद्धतीचे उपचार प्रचलित आहेत। म्हणजे आयुष औषधोपचार पद्धती व परंपरा उत्तम रीतीने विशिष्ट ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्वीकारण्यात आले आहेत। ही औषधे सहज उपलब्ध होतात, तसेच ती स्थानिक संसाधनाचा वापर करून बनवली जातात व ती सुरक्षित तसेच स्वस्तही असतात। ठीक आहे, आयुष म्हणजे तर ही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्वीकारण्यात आले आहेत। आयुषच्या पद्धती औषधोपचार ही औषधे सहज उपलब्ध होतात, तसेच स्थानिक संसाधनाचा वापर करून बनवली जातात व ती सुरक्षित तसेच स्वस्तही असतात। औषधोपचाराच्या पारंपरिक पद्धतीचे सक्षमीकरण करणे तसेच आयुष यंत्रणेमार्फत मुख्य प्रवाहात आणणे हे अभियानाचे एक ध्येय आहे। ठीक आहे, त्यानंतर सक्षमीकरणाच्या पद्धती कोणत्या आहेत आयुषच्या? तर मुख्य प्रवाहात समावेश व्हावा यासाठी आयुष उपचार करणाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातच आपल्या सेवा द्याव्या लागतील। म्हणजे काय, ज्यांना आयुष उपचार करणाऱ्यांना प्राथमिक उपचार किंवा ग्रामीण रुग्णालय जे असतात तिथेच आपल्या सेवा द्याव्या लागतील। अर्थात अशा उपचार प्रणालींसंबंधी किंवा प्रणालीसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याची गरज आहे। यासाठी संबंधित इमारतीची जागा उपलब्ध करून द्यायला हवी। आयुष पद्धतीचा अवलंब करणाऱ्या डॉक्टर्सना पूर्वनिश्चित नियम अटींच्या चौकटीत राहूनच आपले कार्य करता येईल। सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्थानिक उपचार पद्धतीची स्वीकार्यता विचारात घेऊन एक आयुष विशेष तज्ज्ञ व त्यांचे सहाय्यक म्हणून एक औषध पद्धतीची फार्मासिस्टची नियुक्ती करणे, आयुष पद्धतीस अनुसरून योग्य औषधांची उपलब्ध करणे। ठीक आहे, त्यानंतर प्रचलित आयुष प्रणालीचा कार्यान्वित करण्यासाठी आयुषच्या पद्धतीचे उपचार केंद्रे ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न करायला हवेत। ठीक आहे, प्रचलित जर आपल्याला करायचं असेल तर जे उपचार केंद्र आहे ते ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न करायला हवेत। गरजेनुसार मागणीनुसार ॲलोपॅथी आहे। ॲलोपॅथी आणि आयुष पद्धतीचा परस्पर सहयोग क्रॉस रेफरल प्रोत्साहन मिळायला हवे। आयुष डॉक्टरांना आरोग्य संवर्धन, माहिती प्रसारण तसेच निरीक्षण पर्यवेक्षणावादी कार्यातही जोडून द्यायला हवे। म्हणजे आयुष डॉक्टर जे आहेत त्यांना संवर्धन आपण जे करतो आरोग्य संवर्धन व माहिती प्रसारण तसे इतर निरीक्षण पर्यवेक्षणवादी किंवा कार्यातही आपल्याला जोडून द्यायला हवे। आयुष संबंधित भारतीय सार्वजनिक आरोग्य निकषांप्रमाणे आवश्यक ते मनुष्यबळ, अर्थसहाय्य व इतर गरजांची पूर्ती आयुष विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी सोपवण्यात येईल। आयुष संबंधित सार्वजनिक आरोग्य सहाय्यक निकषाप्रमाणे आवश्यक ते मनुष्यबळ, अर्थसहाय्य व इतर गरजांची पूर्ती आयुष विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी सोपवण्यात येईल। असं आयुषी पद्धती आहे। ठीक आहे, हा 5 मार्काला विचारला प्रश्न आहे। तर आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा। धन्यवाद।